नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत सेशल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हर्मिनी कडेन चर्चा करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळीं परीक्षा पे चर्चा 2026च्या दुसऱ्या भागात देशभरातल्या विद्यार्थ्यांकडे संवाद साधतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी तांची जपानी समपदस्थ सनाई तकाईची हांचे वेंचणुकेंतल्या जैताबद्दल अभिनंदन केलां. सर्व्हिसेसान केरळाक 1-0 अशें हारावन 79व्या राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद संतोष ट्रॉफीचें विजेतेपद पटकायलां. आशियाई इंडोर एथलेटिक्स चॅम्पियनशिपांत भारतान 5 पदकां जिखल्यात. आयसीसी दादल्याच्या संवसारीक क्रिकेट वस्तादपण सर्तींत स्कॉटलंड पंगड इटली आड खेळटलो. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत सेशल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हर्मिनी कडेन चर्चा करतले. दोनूय फुडारी परस्पर हिताच्या द्विपक्षीय, प्रादेशीक आनी आंतरराष्ट्रीय मुद्द्यांचेर चर्चा करतले. राष्ट्राध्यक्ष हर्मिनी आज सांजे राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट घेतले. 5 दिसांच्या भारत दौऱ्यार आशिल्ले हर्मिनी चेन्नय आनी मुंबयत फलदायी चर्चा केल्या उपरांत काल नवी दिल्लीत पावल्या. थंय तांणी प्रशासन, उद्देग, दर्यादेग वेवस्थापन आनी भलायकी क्षेत्रा सयत वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या मुखेल भागधारकांकडेन संवाद साधलो, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयान दिल्या. केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल हांणी विमानतळाचेर तांचें स्वागत केलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळीं परीक्षा पे चर्चा 2026च्या दुसऱ्या भागात देशभरातल्या विद्यार्थ्यांकडेन संवाद साधतले. ही कार्यावळ सकाळीं 10 वरांचेर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मांचेर प्रसारीत जातली. बोर्ड परीक्षा लागीं येत आशिल्ल्यान परीक्षेचो ताण, तयारीचें धोरण, वेळ वेवस्थापन आनी विद्यार्थ्यांक आत्मविश्वासान परीक्षा दिवपाक मदत करपाचेर संवाद साधतले. प्रधानमंत्र्यांनी एका सोशल मिडिया पोस्टांत म्हळां की ह्या भागात तामिळनाडूंतल्या कोयंबतूर, छत्तीसगडांतले रायपूर, गुजरातांतल्या देवमोगरा आनी आसामांतल्या गुवाहाटी हांगचे परीक्षा योद्धे सहभागी जातले. परीक्षा पे चर्चेच्या 9व्या आवृत्तीचो दुसरो भाग प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या युट्यूब चॅनल, दूरदर्शन आनी शिक्षण मंत्रालयाच्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्माचेर प्रसारीत जातलो. ही कार्यावळ वेव्स OTT, Amazon प्रायम व्हिडिओ, जियो, झी5, सोनी लायव्ह आनी स्पॉटिफायचेरूय थेट प्रसारीत जातलो. राष्ट्रीय सुरक्षा आनी कायद्याची अंमलबजावणी ह्या सारक्या प्रस्नांचेर सहकार्याक मार्गदर्शन करपा खातीर आनी आपापल्या प्राधान्यांचेर वेवहारीक सहकार्याक सक्षम करपा खातीर भारत आनी कॅनडा हांणी संयुक्त कृती आराखडो तयार करपाचें मान्य केलां. शेनवारा ऑटोवात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल आनी तांचे कॅनेडियन समपदस्थ नॅथली ड्रॉयन हांचे मदीं जाल्ल्या बसकेंत हो निर्णय घेतला. आपापल्या देशांच्या आनी नागरिकांच्या सुरक्षे खातीर आदार दिवपाच्या हेतान केल्ल्या उपक्रमांतल्या प्रगतीची दोनूय वटांनी दखल घेतल्या, अशें परराष्ट्र मंत्रालयान सांगलां. दरेका देशांत सुरक्षा आनी कायद्याची अंमलबजावणी, संपर्क अधिकारी नेमपाक एकमत जालां आनी आपापल्या संबंदीत संस्था वरवीं कामाचे संबंद आनीक घटमूट जातले, अशें मंत्रालयान मुखार सांगलां. जपानाची प्रधानमंत्री सनाई तकाईची हांच्या सत्ताधारी आघाडीन काल जाल्ल्या मुदतपूर्व संसदीय वेंचणुकेंत इतिहासीक विजय नोंद केलो, जाका लागून वचन दिल्ल्या कर कपाती आनी अदीक मजबूत संरक्षण प्रणालीचो मार्ग मेकळो जाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी तांची जपानी समपदस्थ सनाई तकाईची हांचे वेंचणुकेंतल्या जैताबद्दल अभिनंदन केलां. सोशल मिडिया पोस्टांत तांणी म्हळां की दोनूय देशां मदल्या विशेश धोरणात्मक आनी जागतीक भागीदारीत जागतीक शांतता, स्थिरता आनी समृद्धी वाडोवपाक म्हत्वाची भुमिका आसा. तकाईची हांचे सक्षम नेतृत्व भारत जपान इश्टागतीक अदीक उंचायेर व्हरतलें, असो विश्वास मोदी हांणी व्यक्त केलो. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आयज जगदलपुरांतल्या बस्तर पांडुम महोत्सवाच्या समारोपाक मुखेल सोयरे म्हूण उपस्थित रावतले आनी छत्तीसगडाच्या 3 दिसांच्या दौऱ्याचो समारोप करतले. शुक्रारा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्तुकीं उक्तावण जाल्ल्या ह्या महोत्सवांत ह्या प्रदेशाच्या समृद्ध आदिवासी दायजाचो उत्सव मनयतात. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी पश्चिम बंगालांत सिवरी रोड ओव्हरब्रिज, कुमारपूर रोड ओव्हरब्रिजाचें व्हर्च्युअल उक्तावण केलें आनी नवीन आसनसोल बोकारो रेल्वे सेवेक 5वो वांटो दाखयलो. ह्या वेळार उलयतना वैष्णव हांणी म्हळें की हे प्रकल्प राज्यांतली रेल्वे मुळावी सुविधा मजबूत करपाक, सुरक्षितता वाडोवपाक आनी प्रादेशीक संपर्क सुदारपाक एक म्हत्वपूर्ण पावल आसा. ह्या वर्सा पश्चिम बंगालांत रेल्वे खातीर 14,205 कोटी रुपयांचें वांटप केलें, जे 2009 ते 2014 मजगतीं सरासरी वांटपा परस 3 पट चड आसा, अशें मंत्र्यांनी अधोरेखीत केलें. पश्चिम बंगालांत सुमार 92,000 कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प सुरू आसात, जे ह्या राज्यांतल्या मुळाव्या सुविधां मदीं परिवर्तन घडोवन हाडटले, अशें सांगून वैष्णव हांणी भर दिलो की राज्यांतल्या लोकां खातीर रेल्वे संपर्क वाडोवपाक 1 डझना परस चड नवीन गाडयो सुरू केल्यात. केंद्रीय जल आयोग CWC आज नवी दिल्लीत हुंवार अंदाज सेवा आनी हुंवार वेवस्थापनाची तयारी आनी मुल्यांकना खातीर मार्गदर्शक तत्वां, सविस्तर प्रकल्प अहवाल हाचेर एका दिसाची भागधारक कार्यशाळा आयोजीत करता.
जलशक्ती मंत्रालयान म्हायती दिल्या की ही कार्यशाळा सगळ्या भागधारकां वांगडा CWCच्या विद्यमान सेवा आनी नवीन उपक्रमांची देवाण घेवाण करपाचेर आनी केंद्र राज्य समन्वय मजबूत करपाक तांच्या अभिप्रायाचेर लक्ष केंद्रीत करतली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी। वो कैसे? अब नए GST में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत। वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा। भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर। नेक्स्ट जेन GST, बेटर एंड सिंपलर। आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. लडाख आनी केरळांतले अष्टलक्ष्मी दर्शन युवा शिष्टमंडळ नागालँडाक भेट दितले. लडाख आनी केरळांतले 44 विद्यार्थ्यांचे एक शिष्टमंडळ तांच्या प्रभारी शिक्षकां सयत सध्या अष्टलक्ष्मी दर्शन युवा विनिमय कार्यक्रमा अंतर्गत नागालँडाक भेट दितले. नागालँड विद्यापीठ मेड्झिफेमा कॅम्पसा वतीन 14 फेब्रुवारी मेरेन भेट दिवपी पंगडाचें आयोजन केलां. हो कार्यक्रम ईशान्य प्रदेश विकास मंत्रालय म्हळ्यार डोनर ईशान्य परिशद NEC शिलाँगाच्या सहकार्याचो एक उपक्रम आसा. भारताच्या विविध प्रदेशांमदी राष्ट्रीय एकात्मता, सांस्कृतिक समज आनी परस्पर आदर वाडोवप, एक भारत श्रेष्ठ भारत ह्या भावनेक चालना दिवप हें ताचें उद्दिश्ट आसा. कार्यक्रमाचो एक भाग म्हणून भेट दिवपी शिष्टमंडळांनी ज्येश्ठ नागालँड राजकारणी, महाराष्ट्र, गुजरात, गोवा आनी ओडिशाचे माजी राज्यपाल आनी पद्मभूषण पुरस्कार विजेते डॉ. SC जमीर हांचे कडेन संवाद साधलो. केंद्रीय कृषी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान हांणी कृषी शास्त्रज्ञांक ल्हान शेतकारां खातीर एकात्मीक शेती मॉडेल विकसीत करपाचें आवाहन केलें. बेंगळुरूकडच्या भारतीय बागायती संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञां कडेन संवाद साधतना चौहान हांणी म्हळें की कुक्कुटपालन, मत्स्यपालन, पशुपालन, फलोत्पादन आनी हेर कृशी आदारीत शेती एकत्रीत करपी अशा मॉडेलाक लागून ल्हान शेतकारांक बरें उत्पन्न मेळपाक शकतलें. प्रयोगशाळांमदी विकसीत केल्ल्यो जाती आनी संकरीत जाती शेतकारां मेरेन पावपाक लागपी कालावधी 4 ते 5 वर्सां वेल्यान फक्त 2 वर्सां कमी करपाकूय तांणी सांगलें. सध्या परदेशांतल्यान आयात करपी अशा जातींच्या उत्पादनांत आत्मनिर्भरता साध्य करपाचेरय कृषी मंत्र्यांनी भर दिलो. अश्यो जाती हाडपाक जाय जांचे शेल्फ लायफ चड आसा. शेतकारांक फळां आनी भाजयांच्या प्रक्रियेचे आनी तांची निर्यात करपाच्या क्षमतांचें प्रशिक्षण दिवपाक जाय अशें मुखार तांणी म्हळें. काल आसामांतल्या धाऊ-अखाना स्टेडियमाचेर जाल्ल्या अंतीम खेळांत सर्व्हिसेसान केरळाक 1-0 अशें हारावन 19व्या राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद संतोष ट्रॉफीचें विजेतेपद पटकायलें. ह्या जैतान सर्व्हिसेसान तांचें 8वें संतोष ट्रॉफीचें विजेतेपद मेळयलां. 109व्या मिनटाक अतिरिक्त वेळेत निर्णायक गोल जालो जेन्ना शुभम राणाच्या बऱ्या क्रॉसावेल्यान स्ट्रायकर अभिषेक पवारान शानदार गोल केलो. केरळान निमण्या टप्प्यात सतत दबाव निर्माण केलो पूण कर्णधार आनी गोलकीपर गगनदीप सिंगान बचावाचें उत्कृश्ट नियोजन करून आघाडी राखली. चीनांतल्या टियानजीन हांगा जाल्ल्या आशियाई इंडोर एथलेटिक्स चॅम्पियनशिपांत भारतान 5 पदकां जिखल्यां आनी एकूण पदक क्रमवारीत 6वें स्थान मेळयलां. तेजस्वीन शंकरान दादल्यांच्या हॅप्लथॉन स्पर्धेत विजय मेळोवन भारता खातीर उत्कृश्ट कामगिरी केली आनी चॅम्पियनशिपांत देशा खातीर भांगरा पदक जिखलें. ह्या स्पर्धेत शंकरान 5,993 गुणांक एक नवीन राष्ट्रीय इंडोर विक्रम प्रस्थापीत केलो. 2021 अमेरिकेत प्रस्थापीत केल्ल्या ताच्या फाटल्या 5,650 गुणांचो विक्रम ताणें फाटीं घालो. भारतान निमण्या दिसा आनीक 3 पदकां जोडलीं. पुजान उंच उडीत रुपया तर तजिंदरपाल सिंग तूर हाणें गोळा फेकात रुपया आनी NC सोजनान लांब उडीत कांशा पदक जिखलें. यजमान देश चीनान चॅम्पियनशिपांत वर्चस्व गाजयलें. 10 भांगरा, 11 रुपया आनी 13 कांश्या पदकां सयत वट्ट 34 पदकांनी क्रमवारीत चीनान अव्वल स्थान पटकायलां. ICC दादल्याच्या संवसारीक क्रिकेट वस्तादपण सर्तींत काल रातीं कोलंबोत जाल्ल्या खेळांत येजमान श्रीलंकेन आयर्लंडाक 20 धांवड्यांनी हारयले. ते आदीं मुंबयत जाल्ल्या खेळांत इंग्लंडान नेपाळाक 4 धांवड्यांनी हारयले. चेन्नयत जाल्ल्या आनीक एका खेळांत न्यूझीलंड पंगडान अफगाणिस्तान पंगडाक 5 गड्यांनी हारयले. आयज कोलकातात स्कॉटलंड पंगड इटली आड खेळटलो. हो खेळ सकाळीं 11 वरांचेर जातलो. कोलंबोत दनपारां 3 झिम्बाब्वे ओमान पंगडाड खेळटलो जाल्यार अहमदाबादात सांजे 7 दक्षिण आफ्रिका कॅनडा पंगडाड खेळटले. दर्यादेग आंध्र प्रदेश, तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल आनी उत्तराखंडाच्या कांय वाठारांनी आयज दाट धुके पडटले असो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. आयज उत्तर प्रदेशातूय अशीच हवामानाची परिस्थिती उरपाची शक्यताय आसा. हवामान खात्याच्या म्हणण्या प्रमाण फुडल्या 2 दिसांत वायव्य भारतांत उण्यांत उणें तापमान ल्हवल्हव सुमार 2 अंश सेल्सियस वाडपाची शक्यताय आसा. देशाच्या हेर वाठारा परस उण्यांत उण्या तापमानात व्हडलोसो बदल जावचो ना अशें IMDन सांगलां. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत सेशल्साचे राष्ट्राध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी कडेन चर्चा करतले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी परीक्षा पे चर्चा 2026च्या दुसऱ्या भागात देशभरातल्या विद्यार्थ्यांकडे संवाद साधतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी तांची जपानी समपदस्थ सनाई तकाईची हांची वेंचणुकेंतल्या जैता बद्दल अभिनंदन केलां. सर्व्हिसेसान केरळाक 1-0 अशा हारावन 79व्या राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद संतोष ट्रॉफीचें विजेतेपद पटकायलां. आशियाई इंडोर एथलेटिक्स चॅम्पियनशिपांत भारतान 5 पदकां जिखल्यान आयसीसी दादल्याच्या संवसारीक क्रिकेट वस्तादपण सर्तींत स्कॉटलंड पंगड इटली आड खेळटलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो सांजेच्या 6:30 नमस्कार.